हॅलो फ्रेंड्स, सुनीताज ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी। त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे खोबरं, ओलं खोबरं, थोडेसे शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आलं लसूण हे सगळं घेऊन बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। ही बघा, इथं कुकर ठेवून त्याच्यात थोडंसं तेल टाकून मी मिक्सरच्या भांड्यातलं सगळं मिश्रण त्याच्यात टाकून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये मी आता काय नाही टाकणार, फक्त थोडंसं हळद टाकून एक 5 मिनिट त्याला चांगलं तेलात फ्राय होऊ देणार आहे। त्यानंतर त्याला चांगले तेल सुटल्यानंतर मी त्याच्यात वांगी टाकून घेणार आहे चिरलेली, आणि ते वांगी टाकून परत 5 मिनिट मी चांगलं त्याला शिजू देणार आहे। आणि तुम्ही ही मीठ वांगं करण्यासाठी सेम प्रोसेस वापरू शकता, फक्त त्याच्यामध्ये मिरची नाही टाकायची। इकडे मी भाजीत टाकायला ते पाणी गरम करून घेतलेलं आहे। हे पाहू शकता कसं तेल सुटलेलं आहे त्या मसाल्याला। आता ते तेल सगळं वरती आलेलं आहे। त्यानंतर मी ती फोडी आत टाकून घेऊन त्याला परत एक 5 मिनिट चांगलं त्या मसाल्याला लागू देणार आहे। आपल्या चवीनुसार आपण मीठ पण टाकून घेऊ शकता याच्यात लगेचच मसाल्यामध्ये, कारण ते चांगलं मुरलं जातं। आणि त्यानंतर मी ते गरम केलेलं पाणी त्याच्यात टाकून घेऊन मी चांगलं म्हणजे एक शिट्टी घेणार आहे, जास्त नाही, लगेच वांगं शिजतं। जास्त शिट्टी घेतलं तर ते लगेच लई मऊ होतं, ते चांगलं लागत नाही। एक शिट्टी घेणार आहे, वांगं शिजायला काही टाईम लागत नाही। बघा, मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात मसाला राहिला होता त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून मी त्याच्यात टाकलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आणि ही बघा माझी भाजी, तर मी आता झाकण लावून ठेवते आणि एक शिट्टी घेऊन तुम्हाला दाखवते माझी भाजी कशी झालेली आहे। तुम्ही ह्या टेस्टला सुद्धा मीठ टाकू शकता। आणि त्यानंतर आता हे बघा, मी एक शिट्टी घेतलेली आहे, आपली भाजी चांगली शिजलेली आहे। पहिलं आपल्याला तेल दिसत नव्हतं वरती, पण आता तेल चांगलं दिसतंय वरती, त्यामुळे ह्या भाजीला जास्तीचं तेल नाही लागत, थोडंफार असलं तरी चालतं। आणि तुम्ही पण भातासोबत मस्त लागते भाजी, तुम्ही पण करा आणि खाऊन बघा वांग्याची वेगळी भाजी। थँक्यू। व्हिडिओ आवडला तर लाईक